अध्याय 9 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला, मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला, मनीचा बंधू मनोनिया. मार्तंड भैरव उवाच. हा बोलावे म्हणे विष्णूशी, तुम्ही सांगावे मल्लासुरासी. सैन्यासहित जावे पाताळासी, प्राणा आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुवना, ऋषी करतील अध्ययना. देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतःकरणे निर्मळ होती, यज्ञ यागाती करीती. राजे राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञाचे अंश भक्षिती, स्वर्ग लोकी सुखे वसती. तू न जरी जाशी पाताळासी, हा भैरव वधील तुझ. ऐसे शंभू वचन ऐकोनी, विष्णू गरुडावरी बैसुनी. एकलाची शांत मूर्ती धरोनी, मल्लाकडे जाता. झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता. दैत्येश्वर तयासी पूजिता, महाविष्णू झाला सांगता. मल्लासुर महादैत्यासी, भगवान विष्णू उवाच. हा मी प्रसन्न झालो तुझसी, बहुत दैत्य पडिले रणासी. सकळ सैन्य परिवारासी, अतिनाश झाला. रणिबंधू गोत्रज पडिले, मित्र स्वैरेवधी. आप्त विश्वासू मारिले, महाक्रूर रण असे. तुझा प्राण सखा मणिकासूर, तोही मारिला महावीर. ऐसे समस्त झुंजारवीर, मारविले तू आदुमर्दा. मारिले असंख्य महागजाते, वायुवेगी या तुरंग माते. रत्नखचित अनेक रथाते, पडिले असंख्यात पायदळाते. आता ऐशी बुद्धी की जे, मार्तंड भैरवाते शरण जाईजे. दैत्यासहित पाताळी राईजे. रणी प्राण आपुले क्रोधयुक्त, मार्तंड भैरवासी. मृत्यू रस वसे जयापाशी, तू युद्ध समर्थ नभेसी. ऐक माझे दैत्य राजा, मार्तंड भैरवाच्या क्रोधानळाशी. तुझा देह जाईल आहुतीसी, प्रचिती आली तुम्हाशी. मग विषभक्षण का कीजे, प्रल्हादाच्या कुळी जन्मलाशी. म्हणून सांगतो हितासी, ऐक माझ्या वचनाशी. जावे पाताळी तू, ऐकोनी विष्णूचे वचन. मल्लासुर करे नमन, स्वामी तू मज प्रसन्न झाला. या दैत्याशी मल्लासुर उवाच. हा मी मागेन ते द्यावे, स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पहावे, त्याशिव मार्तंड भैरवासी. गण शिवा सहित वर्तमान, रणी पडता जान. तुझ मी रक्षीन, प्रल्हादी पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे, माझ्या युद्धाचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे, वधील मी सर्वास. शंभूने रणी मारिला सैन्यासहित, मनी गिळीला. पाहिन मी प्राण सखा आपुला, माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विदारीन, रक्तांच्या नद्या वाहवीन. तयामध्ये स्नान करीन, विझवीन जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती, रुधिर प्राशन करू पाहती. तोवरी तृप्ती न पावती, माझे अंतःकरण स्थिर नोहे. रक्ताचे रक्तबिंदू करून, आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण, ऐसे जीवितवे काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणी दाहीन, तैसे करीन समस्ताशी. दाढांनी चर्वण करून, देवासहित भक्षीन. बंधू मनिकाचा सूड घेईन, ऐसा गर्जे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळत, समुद्र शोषिला तरी नाही विझत. आता मी नाही सोडत, शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू उवाच. हा सांगतो मल्लासुर तुझशी, ऐक माझे परियेसी. सोडून आत्मघातकी पणासी, सुखे पाताळी वसावे. पतंगाची वृत्ती धरिसी, तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीती दोषी कारण होशी, ऐक दैत्य राजा. दैत्य उवाच. हा प्राणभय जे सत्व टाकीती, ते कुंभी पाकी पचती. अकल्पावरी तेथे वसती, म्हणून लढेन भैरवासी. ऐशी विष्णूनी बोधिला, दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर. तो गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करी, तसे मल्हारी. ही कथा तापत्रयाते हरी. स्वामी सेवेकऱ्याच्या इति श्री गुरुमाऊली विरचित. प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवम अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. ऐसा विष्णूंनी समजावला, दैत्य क्रोधे खवळला.
मध्ये उद्धतक संग्रामी आला, अनेक योद्धे घेऊन या. माथा सेंदूर असे लाविला, मस्तके जटा मिरविला. उंच इतका मेघमंडळी लागला, नीळ मेघवर्णे दिसे. मल्लासुर शस्त्रे मिरवित, मायावी दैत्य समवेत. अंगी कस्तुरी चर्चित, कुंकुमगार सहित दैत्य. ब्रह्माने काळकूट निर्मिला, काजळाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला, इंद्रधनुचा तये वेळी. महाकाय योद्धा मल्लासुर, न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणभूमीस आला महावीर, सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला. पण कैलासही कंपे भय करून. मुकुट पडला पर्वताचा, भयकंप झाला समुद्राशी. वडवान लसी यासी, शेषही कापे चळणेसी. भूमी पडू म्हणतसे त्याचे भय नादे करोनी. पृथ्वी झाली कंप मानोनी, सिद्धांनी सोडली आसनी. तपभंग तयांचा अनेक सैन्य परिवारिला. मल्लासुर उभारणी राहिला, मार्तंड भैरवे देखिला. मग आज्ञायित धृतमारीसी, आज्ञेनी धृतमारी उठली. हाताने कुंजराते धरती झाली, आकाशे फेकती झाली. पती प्रौढी करोनिया, आश्वास इतरथ गिळती. कुंजरे कुंजराते लढती, तुरुंग मे तुरुंगे मारिती. फेके उचलोनी महारथासहित, शस्त्रगारे दैत्य पडताती. तया ते जिव्हेने उचलती, थोर कडकडाटे चघळती. धृतमारी दैत्य सैन्यासी, नानाविध शस्त्रे गिळती. ते तिचे जठराग्नी भस्म होती, ती अन्न जाहली होती. धृतमारीस त्यावेळी त्या बळी वाढू लागली, अधिक पुष्ट झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली, मल्लासुर कोपला तिच्यावरी. दैत्य वाचा, हा सैन्य भक्षण ग्रास करुनी. तू पुष्ट झाली अससी रणी, न पुरशी माझ्या ग्रासा लागोनी. धृतमारी असे जरी महान, ऐकोनी ऐशी दैत्याची बोली. धृतमारी उंच झाली, सहस्रबाण वर्ष लागली. तयवेळी रणभूमीसी, गगनी मेघ माळा मोडली. धारा पर्वतावर वर्षली, तैशी धृतमारी सोडती झाली. शरवर्षाव दैत्यावरी, ते बाण खाली आले. महासुरांच्या अंगी लागले, पडताच मोडते झाले. मल्लासुर दैत्य राजाशी, आकाशी गदा भिडवून. धृतमारी सर मारे रागावून, तीही करी निवारण. गदा हाती घेऊन या, दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन. धृतमारीवर गेला धावून, तीही ठाके मोडून. त्या मल्लासुर दैत्याचा धृतमारी कोपे आवेशली. खडगाने दैत्यास मारती झाली, दैत्याची भुजा तुटली. दैत्य होतसे विव्हळ, तेथून शोणित निघाले. तेथे शोणित तीर्थ झाले, मानवाशी पवित्र करते झाले. त्या मणिचूर पर्वतावरी, मल्लासुराने काय केले. मायवी भुजेस काढिले, खड्ग घेऊन धावले. धृतमारी तयेवेळी, धृतमारी भैरव नादे गर्जली. गगनाप्रती जाती झाली, प्रचंड शिला बरसू लागली. दैत्यावरी रणभूमीसी, दैत्यही आकाशी उडाला. मग धृतमारी आली भूमंडळा, अमोघ बाण सोडिते जहाला. धृतमारीवरी गगनातुनी, असंख्य बाण मारिले. शरीर ते आदळले, धृतमारीस भेदिते जहाले. ती पडे रणभूमीसी, बाणे भेदिले मस्तकाशी. शत लागले स्तनाशी, स्कंधी वक्षस्थळी. ग्रीवेशी शतशत भेदिते झाले. जानू शंघा उरासी, कपाळी गंडस्थळी. नाभीशी असंख्यात लागले. धृतमारीची विव्हळ झाली ती. धृतमारी पडली पाहुनी, मार्तंड भैरव कोपला मनी. निघाला दैत्यास सामोरा होऊनी. दैत्यांतक महादेव, लोण्याच्या गणित राशी. अग्नी जैसा नाशी, तैसा करील मल्लासुरासी. दैत्य नाशक मार्तंड भैरव, निर्वाण संग्राम सुरस. मल्लासुरास वधील महेश, सांगेन भैरवाचा दास मी. स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमौली विरचित प्राकृती भावार्थ टीका प्रावार्थ ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशम अध्याय. हा श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.